उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी थंडगार असा मसाला छास किंवा मसाला ताक याची रेसिपी दाखवणार आहे. ते बघूया. इथे मी एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे. दही हे फार आंबट नसावं. त्यानंतर इथे मी 1/4 कप पुदिन्याची पानं घेतलेली आहे. ही ताजी पुदिन्याची पानं आहे. हे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. सोबतच 1/4 कप कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा किंवा छोटा इंच आलं घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा छोटा चमचा जिरे पावडर, अर्धा छोटा चमचा मीठ आणि अर्धा छोटा चमचा चाट मसाला घेतलेला आहे. सोबतच इथे 1 ते 2 हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहे. आता हे मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये मी सर्वात आधी दही टाकून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला सर्व साहित्य हे एकत्र असं टाकून घ्यायचं आहे. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर आता ह्याला मी 1 ते 2 मिनटं मिक्सरवरती बारीक असं ब्लेंड करून घेणार आहे. सर्व साहित्य पूर्णपणे ब्लेंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. म्हणजे दह्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत आणि हे सर्व सामान हे एकत्र असं बारीक वाटलं जाईल. मिक्सरवरती बारीक वाटल्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे व पुन्हा अर्धा 1 सेकंद याला फिरवून घेणार आहे. मसाला छास आणि मसाला ताक हे तयार झालेलं आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी आणि बर्फाचे काही तुकडे टाकून घेणार आहे. मसाला ताक किंवा मसाला छास हे तयार झालेलं आहे. आता ग्लासेसमध्ये मी हे सर्व करणार आहे. अगदी झटपट घरच्या घरी तयार होणारी ही रेसिपी आहे. जर तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.